नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फार महत्त्वाची गोष्ट आपण पाहणार आहोत. मित्रांनो, ज्यावेळी आपण आपल्या जमिनीच्या संदर्भात काही प्रश्न निर्माण होतात, ज्यावेळी तुमची शेतजमीन असते आणि तुम्ही मोजणी आणलेली असता, मग तुम्ही शेतजमीन घेतलेली असते किंवा विक्री केलेली असते किंवा तुमच्या शेजारच्या शेतकऱ्यानं जमीन विक्री केलेली असते किंवा घेतलेली असते, त्यावेळी तो मोजणी आणत असतो. आणि अशावेळी किंवा ज्यावेळी तुम्हाला हद्दी संदर्भात काही अडचण निर्माण झालेल्या असते आपल्या जमिनीच्या, किंवा ज्या चतुर्सीमा असतात त्या चतुर्सीमाविषयी काही अडचणी निर्माण झालेल्या असतात, त्याचबरोबर तुमच्या जमिनीचा जो नकाशा असतो किंवा सर्वे नंबरचा जो नकाशा असतो किंवा गट नंबरचा जो नकाशा असतो, त्या नकाशाप्रमाणे जर तुमचा 7-12 पत्रकी जर क्षेत्र बसत नसेल किंवा तुमच्या वहिवाटीमध्ये जे तुम्ही क्षेत्र राबत असता, कष्ट करत असता किंवा त्या क्षेत्रामध्ये पीक घेत असता, ती जी वहिवाट आहे त्या वहिवाटीप्रमाणे तुमचा नकाशा आणि 7-12 हा ताळमेळ जुळत नसतो. तुमच्या ॲक्च्युली वहिवाटीमध्ये क्षेत्र कमी असते आणि 7-12 पत्रकी आणि नकाशा पत्रकी हे जास्तीत जास्त क्षेत्र दिसून येत असतं. अशा वेळी जर आपण मोजणी आणली आणि आपल्याला जर संशय असेल की माझं क्षेत्र हा शेजारच्या क्षेत्राकडे अतिक्रमण झालेलं आहे किंवा वाटेसंदर्भात वाद निर्माण झालेले असतात, ताबा आपला असतो त्या संदर्भात वाद निर्माण झालेले असतात, चतुर्सीमा असतात त्या चतुर्सीमाच्या बाबतीत वाद निर्माण झालेले असतात आणि एकंदरीत मोजणी आणावी लागत असते. आता आपण आणली किंवा शेजाऱ्यानं जर आणली, जर आपलं क्षेत्र जर दुसऱ्या व्यक्तीकडे अतिक्रमत क्षेत्र म्हणून जर ज्यादा गेलेलं असेल आणि ती व्यक्ती देत नसेल, तर अशा वेळी कोणकोणते पर्याय आहेत, आता त्या पर्यायावर आजचा व्हिडिओ मी बनवत आहे. जर हद्दी संबंधात किंवा तुमच्या चतुर्सीमा संदर्भात जर वाद निर्माण झालेला असेल, तर न्यायालयामार्फत किंवा कोर्टामार्फत कोणत्या प्रकारे आपल्याला मोजणी मागून जे काय आपलं अतिक्रमण क्षेत्र दुसऱ्याच्या ताब्यात गेलेलं आहे किंवा दुसऱ्याची वहिवाट त्याच्यावरती आहे, पण नकाशाप्रमाणे ते क्षेत्र आपलं आहे, पण ती व्यक्ती आपल्याला काढू देत नाही, दांडगाव करते, राजकीय पुढारी घालून दांडगाव करण्याचा प्रयत्न करते किंवा त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात मनुष्यबळ आहे आणि तुम्हाला ते क्षेत्र काढून देत नाही, भीती दावते. मग अशा वेळी आपली आर्थिक परिस्थिती नसते आणि दुसरी गोष्ट आपण भांडण करण्याच्या मनस्थितीत नसतो. अशा वेळी जर ते क्षेत्र तुम्हाला जर काढून घ्यावायचं असेल आणि तुम्हाला तुमच्या नकाशाप्रमाणे 7-12 प्रमाणे वहिवाटीप्रमाणे जर तुम्हाला तुमचं क्षेत्र पाहिजे असेल, तर त्या महत्त्वाचा पर्याय हा दिवाणी न्यायालयाकडून, जे सक्षम न्यायालय आहे त्या न्यायालयाकडून मोजणी मागून ते क्षेत्र आपल्या ताब्यात घेणे. काही बाबतीत असं सुद्धा पक्षकारांचे प्रश्न आहेत, आम्ही न्यायालयामधून सुद्धा मोजणी मागवल्यानंतर आम्हाला क्षेत्र आमचं अतिक्रमण झालेलं काढून दिलेलं नाही. तर माझा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता 1 म्हणता 2 वेळा संपूर्ण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सदरचं क्षेत्र तुम्हाला तुमच्या ताब्यात न्यायालयामार्फत मोजणी केल्यानंतर कायदेशीर हक्क आणि अधिकाराचा वापर जास्तीत जास्त प्रकारे करून तुम्हाला तुमचं क्षेत्र ताब्यात मिळालं पाहिजे. मग ती शेजारची पार्टी कितीही आर्थिक नियोजन असू दे, दांडगं मनुष्यबळ असू दे किंवा भीती दावण्याचा प्रयत्न करत असू दे, कोणत्याही प्रकारे त्याचं काहीही चालणार नाही. मी सांगतो त्या पद्धतीनं तुम्ही जर मेहरबान कोर्टाकडून जर रीतसर मोजणी मागून प्रोटेक्शन जर मागून घेतलं, तर तुम्हाला तुमचं क्षेत्र हे काढून मिळेल. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची समजा एक 20 गुंठ आपण जमीन आहे असं समजा आणि 20 गुंठ्यामध्ये तुमची वहिवाट वगैरे आहे, 7-12 तुमचा 20 गुंठ्याचा आहे, पण ज्यावेळी तुम्ही वहिवाट मोजली आणि क्षेत्र मोजलं, त्यावेळी तुमच्या लक्षात आलं की 1 गुंठा क्षेत्र हा शेजारच्या शेतकऱ्यानं अतिक्रमित केलेला आहे आणि तुमच्याकडे वहिवाटीला पण 19 गुंठा आहे आणि क्षेत्र पण तुमचं 20 गुंठा आहे. तर 1 गुंठा हा शेजाऱ्याकडे गेलेला असतो आणि ज्यावेळी काही कारणास्तव हद्दीचा वाद असेल आणि हद्दीच्या वादाच्या दरम्यान जर आपण मोजणी आणलेल्या असेल आणि मोजणीमध्ये असं दिसून आलं, आता ही मोजणी आणत असताना आपण भूमी अभिलेख कार्यालयाकडं रीतसर अर्ज करून त्यांच्याकडून जी रीतसर मोजणी केली जाते, त्या मोजणीमध्ये असं दिसून येतं
ती मोजणी करत असताना जी क प्रत असते, तुमची जाग्यावर मोजणी केल्यानंतर जी क प्रत असते, क प्रतमध्ये असं दिसून येतं की तुमची जमीन जी आहे ती 20 गुंठ्याची आहे आणि त्या 20 गुंठ्यामध्ये तुमचं 1 गुंठा तुमचं अतिक्रमण दुसऱ्याच्या मध्ये किंवा दुसऱ्यानं तुमच्या जागेमध्ये 1 गुंठा अतिक्रमण केलेलं आहे असं तुम्हाला दिसून येतं आणि ती 1 गुंठा जमीन तुम्हाला काढून पाहिजे. आता काही वेळा काय होतं, शेजारचा शेतकरी माहीत असू सुद्धा देत नाही, दांडगाव करत असतो. काय करायचं असेल तुला कोर्टानं कर्जा, अशा पद्धतीची भाषा येत असते. मी कोर्टाला विचारत नाही, अशा पद्धतीनं बळजबरी करण्याचा प्रयत्न करतात आणि आपलं मनुष्यबळ, आर्थिक बळ आपलं कमी असतं आणि आपण शांत राहण्याशिवाय पर्याय नसतो. 1 गुंठा तरी जमीन अतिक्रमण झालेले हे दिसून येत असतं आपल्याला. काही ठिकाणी 10-10 गुंठ. काल मला पक्षकारांचा फोन आला होता, 1 एकर जागा अतिक्रमणमध्ये गेलेल्या आहे, ती काढायचं कसं. आणि पुढच्या पक्षकारांचं मनुष्यबळ, आर्थिक आणि राजकीय बळ मोठं असल्यामुळे काढायचा प्रश्न निर्माण झाला होता. त्या पद्धतीने मी त्यांना असा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सल्ला देतोय, त्या पद्धतीने सल्ला दिला. तर महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, अशा पद्धतीनं तुमचं क्षेत्रामध्ये जर अतिक्रमण झालेलं असेल तर तुम्ही रीतसर मेहरबान कोर्टामध्ये, तुमची जरी मोजणी झालेली असेल तरी सुद्धा मेहरबान कोर्टामध्ये सदरचं अतिक्रमण झालेलं जे आहे ते काढून मिळण्यासाठी तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये सुरुवातीला दावा दाखल करा. तुमचा जो काय नकाशा असेल, 7/12 असेल, त्या पद्धतीने मेहरबान कोर्टामध्ये हजर करा. जे मोजणी तुमच्याकडे कपत्रक आहे ते कपत्रक मेहरबान कोर्टामध्ये हजर करा आणि ज्या व्यक्तीनं तुमच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण केले त्या व्यक्तीचा 7/12 जोडा आणि त्या पद्धतीनं त्या व्यक्तीला प्रतिवादी करा. आता हे कोर्टाचं कामकाज चालत असताना तुम्ही किती अतिक्रमण केले त्यामध्ये अंदाजे किती बाय कितीचं, जर 1 गुंठा असेल, 2 गुंठा असेल, तुम्ही कोणत्या बाजूनं, पूर्व बाजूनं, पश्चिम बाजून, दक्षिण बाजून का उत्तर बाजूनं, कोणत्या बाजूनं त्या व्यक्तीनं अतिक्रमण केले त्यामध्ये एक समजुतीचा नकाशा काढा आणि त्या नकाशाप्रमाणे, आता तुमचा समजुतीचा नकाशापेक्षा तुम्हाला जे कपत्रक दिलं असतं त्या कपत्रक तुमचा नकाशा होतो आणि त्यामध्ये पिवळ्या किंवा इतर रंगानं खून केलेलं असते की तुमच्यामध्ये एवढं अतिक्रमण दुसऱ्या व्यक्तीनं केलेलं आहे. त्या पद्धतीने एक समजुतीचा नकाशा काढून मेहरबान कोर्टामध्ये तो समजुतीचा नकाशा हजर करा आणि पूर्व, पश्चिम किंवा दक्षिण, उत्तर ज्या बाजूनं तुमच्या अतिक्रमण झालंय त्या बाजूनं इतक्या अंदाजे फुटानं अतिक्रमण झालं हे मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून द्या. त्यानंतर मेहरबान कोर्टाकडून त्या व्यक्तीला समन्स जाईल की सदरचं अतिक्रमण काढून वादीनं मागितलेलं आहे आणि त्याबाबत जे काय 90 दिवसाच्या आत किंवा 30 दिवसाच्या आत, सुरुवातीला 30 दिवस मुदत असते, म्हणणं देण्यासाठी 90 दिवस असते, पण तुम्ही जर निशाण 5 त्यामध्ये जर मागितलेसा, मनाई मागितलीसा तर तुम्हाला लवकरात लवकर 4 दिवसात सुद्धा न्याय मिळू शकतो. त्या पद्धतीनं प्रतिवादीला समन्स काढला जातो आणि त्यांचं म्हणणं किंवा कैफियत मागविली जाते आणि त्या कैफियत तर त्यांनी जर नाकारलं की मी सदरचं अतिक्रमण आमचं केलेलं नाही तर त्या पद्धतीनं तुम्हाला मेहरबान कोर्टामध्ये जर कैफियतमध्ये त्यांनी नाकारलेलं असेल की अतिक्रमण झालेलं नाही तर तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये कोर्ट कमिशनचा अर्ज टाकू शकता. आता कोर्ट कमिशन 2 प्रकारचे असतात. एक खाजगी कोर्ट कमिशन असतं, तुम्ही वकिलांचं पॅनेल नेमून मोजणी करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर महत्त्वाची गोष्ट यामध्ये वकिलांचं कोर्ट कमिशन नेमणूक करण्यापेक्षा तुम्ही मेहरबान कोर्ट भूमी अभिलेख कार्यालय यांच्याकडे, जे तालुका लेवलचं असतं त्यांच्याकडं त्यांना आदेश करत असतं की तुमच्या कोर्ट कमिशनचा अर्ज जो आहे ते भूमी अभिलेख कार्यालयाकडून रीतसर सरकारी मोजणी केली जात असते. आता ह्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यावेळी तुम्ही कोर्ट कमिशन मेहरबान कोर्टाकडं आदेश होतो त्यावेळी सदरची प्रतीचं जे काय तुम्ही मोजणीचं पैसे असेल ते वादीनं भरून त्या पद्धतीनं मोजणी तुम्ही कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मोजणी करून घ्या. मोजणी करत असताना महत्त्वाचं मित्रांनो इथं गोष्ट अशी आहे, आता मोजणी करून सुद्धा आधी तुम्ही जी मोजणी केलेली असते त्या मोजणीमध्ये प्रतिवादी तुम्हाला क्षेत्र द्यायला तयार नसतो. त्याला माहीत असतं की तुमच्यामध्ये अतिक्रमण झालेलं आहे तरी सुद्धा तो द्यायला तयार नव्हतो. अशा वेळी तुम्ही मोजणी आल्यानंतर गावचे कामगार पोलीस पाटील असतात, त्याचबरोबर गावातले जे काही पुढारी व्यक्ती असतील तुमच्या किंवा गावातले जी प्रतिष्ठित व्यक्ती असेल त्या 2 व्यक्ती कामगार पोलीस पाटलांना तुम्ही सूचना दिली पाहिजे की माझ्या क्षेत्रामध्ये आज मोजणी आलेली आहे आणि तुम्ही हजर पाहिजे. शक्यता वाद होण्याचा
शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही हजर राहणं गरजेचं आहे. त्या पद्धतीनं तुम्ही पोलीस पाटलाला एक पंच म्हणून घेऊ शकता, गावातले 1-2 प्रतिष्ठित व्यक्ती घेऊ शकता, शेजारचे शेतकरी तुम्ही 2 घेऊ शकता. अशा पद्धतीनं तुम्ही ज्यावेळी मोजणी येईल कोर्ट कमिशनची, त्यावेळी पोलीस पाटलांना घेणं का गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये एखादा अर्ज दावा दाखल करत असतात, त्यासाठी साक्षी पुरावे द्यावे लागत असतात. त्यावेळी गावच्या पोलीस पाटलांची साक्ष हे निम सरकारी अधिकारी असल्यामुळे त्यांची साक्ष ही फार महत्त्वाची कोर्टामध्ये असते. त्यामुळं त्यांना तुम्ही पंच म्हणून घेणं अतिशय उपयोगाचं असतं. आणि ज्यावेळी तुमची मोजणी होत असते, मोजणी होत असताना तुम्ही त्याचबरोबर मोजणी झाल्यानंतर सदरचे मोजणीमध्ये जर तुमचं क्षेत्र त्या व्यक्तीकडे जर अतिक्रमण झालं, 1 गुंठा जर दिसून येत असेल, तर त्यावेळी ज्या काही खुणा असतील त्या खुणा पोलीस पाटील यांच्या समोर रोवून घेणं गरजेचं आहे. समजा त्यावेळी जर शेजारचा शेतकरी आडकाठी करत असेल, बळाचा वापर करत असेल किंवा भांडण करण्यात तंटा करण्याचा प्रयत्न करत असेल, तर तुम्ही ऑन दी स्पॉटवरनं 112ला पोलीस स्टेशनला फोन करणं गरजेचं आहे. त्यावेळी फोन करून जाग्यावर पोलीस तुम्ही बोलवून घ्या आणि त्यानंतर वाद निर्माण आहे मोजणी संदर्भात आणि सदरचं कोर्टाचा आदेश असल्यामुळे कोर्टाचा अवमान होत आहे, अशा पद्धतीनं पोलिसांना आणि गाव कामगार पोलीस पाटील यांना निदर्शनास आणून द्या. समजा त्यावेळी सुद्धा पोलिसांना सुद्धा बळाचा किंवा राजकीय वापर करून जरी मागं लावून दिले, तरी सुद्धा तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये कोर्टाचा अवमान झाला म्हणून आणि एक सदरचं क्षेत्र मला काढून पाहिजे, ह्यासाठी मला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे, त्यासाठी एक मेहरबान कोर्टामध्ये तुम्ही अर्ज दाखल करा. आणि त्या सदरचा अर्ज मंजूर झाल्यानंतर त्यावेळी तुमच्याकडे पोलीस पाटील यांचं साक्ष असते, परत पोलीस स्टेशनला तुम्ही फोन केला ह्याची साक्ष असते, त्यांचं जे काही तक्रार झाली असेल तर त्या तक्राराच्या प्रती तुम्ही घ्या आणि मेहरबान कोर्टामध्ये हजर करा. आणि मेहरबान कोर्टामध्ये हजर झाल्यानंतर सदर मेहरबान कोर्ट तुम्हाला पोलीस प्रोटेक्शनमध्ये सदरचं तुमचं अतिक्रमण काढून देण्याचा आदेश करत असतं. त्यावेळी तुम्ही सदरचं जे अतिक्रमण असेल ते ज्यावेळी मेहरबान कोर्टामध्ये तुमच्या बाजूनं आदेश होतो की सदरचं अतिक्रमण तुमच्या क्षेत्रामध्ये 1 गुंठ्यासाठी शेजारच्या शेतकऱ्यांनी केले आहे, ते सदरचं क्षेत्र काढून मिळावं म्हणून ज्यावेळी अंतिम आदेश होतो, त्यावेळी तुम्ही पोलीस प्रोटेक्शन घेऊन सदरचं क्षेत्रामधील तुम्ही जे काय त्या शेजाऱ्यानं अतिक्रमण केलेलं असेल ते तुम्ही काढून घेऊ शकता. अशा पद्धतीनं कायदेशीर न्यायालयामार्फत आपण योग्य ते पोलीस प्रोटेक्शन घेऊन आपलं क्षेत्र जे अतिक्रमण दुसऱ्या व्यक्तीने केलेलं आहे ते काढून घेण्याची ही अतिशय चांगली पद्धत मेहरबान कोर्टामध्ये लागू झालेला आहे आणि त्याचा वापर आपण व्यवस्थित शांत विचार करून घेणं गरजेचं आहे. अजून सुद्धा अशा अनेक केसेस आहेत की अतिक्रमण दिसून येत असून सुद्धा बळाच्या जोरावर, भांडणाच्या जोरावर, राजकीय दबावावर अतिक्रमण काढून देत नाहीत. त्यासाठी सदरचा वापर करणे आणि अशा पद्धतीनं तुम्ही झालेलं तुमच्यामध्ये अतिक्रमण काढून घेणं हे अतिशय फायदेशीर होत असतं. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे कोणत्या प्रकारे भीती आणि कोणत्या प्रकारचं टेन्शन न घेता कायदेशीर प्रोसेसप्रमाणे तुम्ही स्टेप बाय स्टेप गेलासा तर जे काय तुमच्यामध्ये जे अतिक्रमण झाले ते अतिक्रमण तुम्ही चांगल्या पद्धतीनं दुसऱ्याकडं काढून घेऊ शकता. अशा पद्धतीनं जर तुम्ही स्टेप बाय स्टेप गेला असता तर मेहरबान कोर्टाकडून तुम्हाला चांगल्या पद्धतीनं सहकार्य, पोलिसाकडनं सहकार्य होऊ शकतो. शक्यतो जास्तच अडीअडचणी निर्माण होत असेल, जे स्थानिक लेवलचे आता जे न्यूजवाले असतात किंवा पेपरवाले असतात ह्यांच्याशी सुद्धा संपर्क ठेवून सदरच्या अतिक्रमणमध्ये वाद निर्माण होत आहे, अशा पद्धतीनं सुद्धा सोशल मीडियावर जरी तुम्ही थोडीशी बातमी देण्याचा प्रयत्न केला असा तर राजकीय दबाव जरा हाणून पाडण्याची शक्यता होते आणि तुम्हाला तुमचं क्षेत्र कायदेशीर मोजणीतून आणि कोर्टाचा अवमान केला अशा पद्धतीनं तुम्ही मेहरबान कोर्टाकडे दाद मागू शकता. आणि तुमची जी हद्दी संदर्भात किंवा चतुर्सीमा संदर्भात जर शेजारी जर वाद निर्माण करून जर अतिक्रमण करत असेल तर सदरचं अतिक्रमण तुम्ही मेहरबान कोर्टाकडून, योग्य न्यायालयाकडून तुम्ही पोलीस प्रोटेक्शनच्या संरक्षणानं चांगल्या पद्धतीनं तुम्ही तुमचं क्षेत्र काढून घेऊ शकता. जर तुम्हाला काय याबाबत आणि काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये मित्रांनो
तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.